ब्रेकनंतरची बातमी। अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचा आरोप योगेंद्र पवारांकडून करण्यात आलाय। विरोधात उभ्या असणाऱ्या उमेदवाराला प्रत्येकी 20 लाख रुपये दिल्याचा आरोपही योगेंद्र पवार यांनी केलेला आहे। काय त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज 20 लाख 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। मोठी बातमी। स्मृती मंधानाचा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे। स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे। स्मृतीच्या वडिलांवर सांगलीमधल्या खासगी रुग्णालयात उपचार होत आहेत। विवाहापूर्वी स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला। आज स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलचा दुपारी 4:30 वाजता विवाह सोहळा पार पडणार होता, मात्र आता हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आलेला आहे। बाजूला छातीत दुखण्यामुळे इमर्जन्सीमध्ये सर्व्हिस हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं। त्यांना माइल्ड हृदयाचा धक्काचे लक्षण सगळे आहेत। त्याचे सगळ्या चाचण्या चालू आहेत। आमचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर रोहन ठाणेदारांनी पण बघून त्यांना अंडर ऑब्झर्वेशन ठेवायचं आहे। सध्याची परिस्थितीच्या हिशोबाने त्यांचं बीपी जरा जास्त झाल्यामुळे हृदयाचे ठोके पण जास्त वाढलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये राहण्याची गरज आहे आणि यामुळे सगळ्याच प्रकारची ट्रीटमेंट चालू आहे। सध्याची कंडिशन स्थिर आहे, पण 1 दिवस 2 दिवस स्टेबल व्हायला अजून लागतील। इंदापुरात सत्ता द्या, इंदापुराची दुबई करणार असं देखील महादेव जानकर म्हणाले। इंदापूरमध्ये प्रचार करताना जानकरांनी हे वक्तव्य केलं। सत्ता द्या, इंदापूरची दुबई करू असं देखील जानकरांनी म्हटलं। की ह्या प्रदीप गारटकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं पेनॉल त्यांच्या नेतृत्वात यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा। आम्ही इंदापूरची दुबई केल्याशिवाय राहणार नाही। इंदापूरचा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं प्लॅनिंग करण्याच्या दृष्टीनं आम्ही कमी पडणार नाही, हे आपल्या इंदापूरवासींना विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे। की ह्या प्रदीप गारटकरांना तुम्ही नगराध्यक्षाचा उमेदवार करून ह्याचं पेनॉल त्यांच्या नेतृत्वात यांच्या हातात सत्ता देण्याचा प्रयत्न करावा। आम्ही इंदापूरची दुबई। महत्वाची बातमी। मावळमध्ये आमचा आमदार नसला तरी आमदारांचा बाप मुख्यमंत्री फडणवीस आमच्याकडे असं सुरेखा जाधव म्हणाले। लोणावळा नगराध्यक्षपदाच्या भाजपच्या उमेदवार सुरेखा जाधव यांचं हे बेताल वक्तव्य आहे। लोणावळ्यातील प्रचार सभेत चित्रा वाघ यांच्यासमोर सुरेखा जाधव यांनी हे विधान केलेलं आहे। शिवाय पर्याय नाही, कारण गल्ली ते दिल्ली भाजपच आहे। आज फडणवीस साहेब तरी इथला आमदार आमचा नसेल तरी त्याचा बाप आमचा आहे, मुख्यमंत्री आमचा आहे, बरोबर की नाही? त्याच्यामुळे सगळ्यांनी कमळ फुलवा। त्यासाठी आमच्या चित्राताई आपल्या लोणासाठी नेहमीच वेळ देतात। आज आवर्जून आलेला आहे, काही करून त्याला कमळ फुलवायचंय। भाजपचे दिवस भरलेत। वडेट्टीवारांनी बावनकुळेंना हे प्रत्युत्तर दिलं। 2029 पर्यंत थांबा, तुम्हाला चिंतित करू असं वडेट्टीवार म्हणाले। काँग्रेस आता किंचित उरल्याची टीका बावनकुळेंनी केली होती। या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आणि येणाऱ्या 2029 पर्यंत काँग्रेस आणि महाविकास आघाडी किंचित झालेली सर्वात छोटी पार्टी असेल काँग्रेस। कोणीतरी काल एक मंत्री येऊन सांगून गेला, म्हणे काँग्रेस इथे गडचिरोलीमध्ये की काँग्रेस आता किंचित झाली आहे। अरे किंचित नाही, तुमचे दिवस भरले आहेत। 29 पर्यंत तुम्ही थांबा, तुम्हाला चिंतित करून मारल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा।